विषय आहे कसं बघता? सर, विद्यार्थ्यामध्ये खूप आक्रोश होईल. हा TETचा पेपर पहिल्यांदा फुटला नाही. त्याच्या अगोदर 2021ला पण फुटला होता. त्यावेळेस शिक्षण आयुक्त होते तुकाराम सुपे साहेब, ते आज जेलची वारी करतायत. त्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो 8,500 पोरं ब्लॅकलिस्टमध्ये टाकली शिक्षण परिषदेने. म्हणजे हा पुन्हा प्रयत्न झालेला आहे आणि या प्रयत्नामध्ये चांगले चांगले मोठे मोठे मासे सापडणार आहेत. काल आपल्याला मला तुमच्या माध्यमातूनच कळलं की या TET पेपर प्रकरणी बिहारमध्ये कनेक्शन सापडले. आपले पोलीस तिकडं बिहार, हरियाणा, राजस्थानमध्ये तिकडं गेलेले आहेत तपास करण्यासाठी. रोहित दादांनी काल एक वक्तव्य केलं आहे. त्यांनी सांगितलं का बा तुम्ही परीक्षा आणि निकाल याच्या ज्या तारखा जाहीर करतात त्याबरोबर पेपर फुटीची पण तारीख जाहीर करावी, कसं म्हणतात? आता काय हास्यास्पद आहे सगळं. आता काय, आता MPSCचा बघा ना मुद्दा. MPSCचा पण काय की अगोदर TCS IBPS परीक्षा घेत होतं. TCS IBPS परीक्षा घेत होतं म्हणून ते पेपर फुटत होते आणि त्याच्या अगोदर कितीतरी वेळेस पेपर फुटले. तर त्याच्या अगोदर तलाठीचा पेपर फुटलेला आहे, वन सेवेचा पेपर फुटलेला आहे. म्हणून विद्यार्थ्याची मागणी अशी होती की हे पेपर MPSCकडे जावा. पण MPSCने काल परवा नोटिफिकेशन टाकलं की आम्ही घेऊ पेपर, पण ऑनलाईन घेऊ. कॉन्ट्रॅक्ट कोणाशी केलं MPSCने? TCS सोबत. म्हणजे अगोदर कोण घेतो तर TCS IBPS. MPSCने TCS IBPS सोबत कॉन्ट्रॅक्ट केलं. म्हणजे विद्यार्थ्यांचं असं झालं, जाळातून उठले आणि फुफुट्यात पडले, असा प्रकार झालेला आहे. हा विद्यार्थ्यासोबत शारीरिक, मानसिक, आर्थिक छळ चालू आहे. असा करता हे लवकरात लवकर बंद झालं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने परीक्षा घेतल्या गेल्या पाहिजेत, एवढं आमचं म्हणणं आहे. आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की शिक्षण खात्यात भरपूर गोंधळ आहे. हे आता ही सुरुवात आहे, भरपूर गोंधळ आहे. फक्त आमची विद्यार्थ्याची मागणी एवढीच आहे की मुख्यमंत्र्याकडे की तुकाराम मुंडे साहेबांना फक्त शिक्षण आयुक्त करा. मग बघा सत्य कसे सुतासारखे सरळ करतात हे शिक्षण खातं, त्याच्याशिवाय पर्याय नाही. तुकाराम मुंडे साहेबांसारखा अधिकारी शिक्षण सचिवपदी बसवण्याची मागणी येत आहे, कसं? खरं तर त्यांचा आतापर्यंतचा जो आपण कालावधी बघतो, त्यांचा कालखंड बघतो, त्यांचं काम करण्याची पद्धत बघतो, त्या दृष्टीने आजपर्यंत ज्या गोष्टी चालू आहेत त्या दृष्टीनं तरी मला वाटतं की या गोष्टी झाल्या पाहिजेत. आणि खरं तर TET सारख्या परीक्षामध्ये हा घोटाळा होतो. बऱ्याचशा फक्त TET नाही, फक्त महाराष्ट्राचा नाही तर औरंगाबादचा प्रश्न, संभाजीनगरचा प्रश्न, संबंध देशामध्ये संपूर्ण जगामध्ये आपल्या शिक्षण व्यवस्थेवर सुरू होते. त्याच्याकडं कुठंतरी गांभीर्याने सरकारने महाराष्ट्रात सगळ्यात परीक्षेच्या पेपर फुटीचा नोंद पसरलं सगळीकडं, याला जबाबदार कोण? ऑब्व्हियसली सरकारच याच्यावर जबाबदारी. कुठंतरी त्यांचं कुठे याच्यावर वचक नाही. आपण बघतो औरंगाबादच्या जिल्हा परिषदेचे पेपर असो, महानगरपालिकेचे पेपर असो, यामध्ये सगळीकडे रेट ठरलेले. मंत्र्यांकडे जे लोक आरोपीत सापडतात तेच मंत्र्यांची यांचं कलेक्शन निघून येतं. नंतर हे रेट नाकारता फोटो फक्त असं सांगतात. खरं तर यांच्यामध्ये यांचा कुठेतरी सहभाग आहे असं आमचं स्पष्ट. बाहेर राज्यात हे कनेक्शन बाहेर राज्यातले बिहार UP पर्यंत जातात असं सांगितलं खरं तर हे मोठ्या वरदहस्ताशिवाय, मोठ्या राजकीय वरदहस्ताशिवाय हे घडणं शक्य नाही आहे. कारण की साधी छोटीशी गोष्ट त्याच्या तर काही पकडलं जातं, पण एवढ्या मोठ्या रँकेत त्यांना पकडता येत नाही. नीट पेपर प्रकरणी जो गदारोळ झाला होता, आता पुन्हा पुन्हा तोच त्याच गोष्टी TETच्या माध्यमातून दिसतोय. CETच्या परीक्षेमध्ये पण काहीतरी मार्क्स आहे ते नॉर्मलायझेशन मार्क्स त्याचं पण मुद्दा होतोय कुठेतरी. CBSEचं पण बघितलं आपण तर नेहमी सगळीकडं चौकडं हेच चालू आहे. आमची मागणी तीच या परीक्षा पारदर्शकपणे झाल्या पाहिजे आणि ह्या ऑनलाईन परीक्षा बिलकुल या बंदच केल्या पाहिजे, ऑफलाईन पण झाली पाहिजे. ही आमची स्पष्ट मागणी आहे. ऑफलाईन पद्धतीने होणाऱ्या परीक्षा बंद करून सही विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणं बंद करावं अशी मागणी आज NSUIने आपल्या आंदोलनात केली आहे. मी कॅमेरामन सचिन सहित आपला राज.